जोरात झटका देऊन गाडी डॅमजवळ थांबली आणि सुभगाने आपल्या विचारांनाही थांबवलं. संध्याछाया पसरायला लागल्या होत्या. हलकी वाऱ्याची झुळूक अंगावर शहारे आणत होती. सुभगानं पदर अंगाभोवती घट्ट लपेटून घेतला. डॅमच्या पाळीवर एका बेंचवर ती दोघं येऊन बसली. वाऱ्यावर तिच्या केसांच्या मोकळ्या बाटा भुरूभुरू उडू लागल्या होत्या. दोन्ही हातानं त्या सावरताना तिची तारांबळ उडत होती. ती दोघं बसली होती त्याच्या अगदी समोरच्या बाजूला सूर्याचा अस्ताचलाचा प्रवास सुरू झाला होता. दिवसभर प्रवास करून दमलेला सूर्यदेव जरा थकल्यासारखा मंद वाटत होता. त्याचं तेज कमी झालेलं असलं तरी आभाळभर उधळलेल्या लाल केशरी रंगात तो खाली खाली सरकणारा तांबडा गोल आपल्यातलं उरलं सुरलं तेज मिसळत होता. ती सोनेरी, तांबडी, केशरी रंगांची उधळण मोठी मनोहारी वाटत होती. आपापल्या घरट्यांकडे परतणारे पाखरांचे थवे आकाशात विखुरले होते. जणू एखाद्या चित्रकाराची देखणी चित्रकारी त्या दृश्यातून प्रकट झालेली होती. न बोलता दोघंही पापणी न हलवता ते दृश्य बघत होते. वा, अप्रतिम! कितीतरी वर्षांनी इतकी सुंदर संध्याकाळ बघायला मिळतीये. अचानक सुभगाच्या तोंडून उद्गार निघाले आणि दोघातलं मौन भंग झालं. मी सुद्धा फार दिवसांनी अशी संध्याकाळ बघतोय. आणखी एक सांगू? कुठलीही सुंदर गोष्ट अनुभवताना कोण बरोबर आहे ते तेवढंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्टीतला आनंद बरोबर कोण आहे याच्यावरच अवलंबून असतो, नाही का? हो ना, मलाही पटतंय ते. एखाद्या रसिक माणसासोबत निरस निरुत्साही व्यक्ती असली तर त्यातला आनंद त्याला अनुभवता नाही येत. त्याचा उपभोग नाही घेता येत. माझाही अनुभव तसाच आहे. आपण जे अनुभवतो, ज्याचा उपभोग घेतो, त्यात तशीच समधर्मी साथ असली तर त्यातला आनंद द्विगुणित होतो. मनात उमलून आलेल्या भावना दुसऱ्यांशी शेअर केल्यावरच तर हा आनंद वाढतो. व्यक्त होण्यातला आनंद मनापासून भोगायला मिळणं हे खरोखर प्रार्थनात असायला लागतं. सुभगानी एक दीर्घ सुस्कारा सोडला. पुन्हा तिची नजर त्या अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्यावर खेळली आणि स्वप्नात बोलावं असं वेगळ्याच आवाजात ती बोलायला लागली. खरं तर जीवनाच्या अंतापर्यंत असंच इथेच बसून राहावंसं वाटतंय. निळ्या आभाळात क्षितिजावर उधळलेला हा केशरी लाल सडा, तो लालभडक सूर्याचा गोळा, आपापल्या घरट्याच्या ओढीनं परतणारे ते पक्ष्यांचे थवे, त्या सगळ्याचं या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, काठावर आढळणाऱ्या छोट्या छोट्या लाटांचं मंजूळ संगीत, वातावरणात भरून राहिलेल्या या सांज छाया, हे सगळं आता या क्षणी गोठून स्थिर होऊन जावं, आपलंही एखाद्या शिल्पात रूपांतर व्हावं, हा क्षण, ही संध्याकाळ, सारं जग थांबूनच जावं. एक हुंकार देत त्यांनी तिच्याकडे बघितलं. गोऱ्या रंगावर पडलेली संध्याकाळची लाल आभा, ते स्वप्नाळू डोळे, भुरूभुरू उडणाऱ्या केसांच्या बटा, आत्तापर्यंत अंगभर गुंडाळून घेतलेला पदर आता मोकळा होऊन वाऱ्यावर फडफडत होता. तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघतच राहिला. सूर्य पार क्षितिजाच्या पल्ल्याड निघून गेला आणि त्याच्या विरहानं सृष्टी काळवंडली तेव्हा ती पटकन उठली. बापरे, अंधार होतोय, आता परतायलाच हवं, चला लवकर. तो मागे येतोय का नाही हे न बघता ती जीपच्या दिशेनं निघाली. तोही तिच्या पाठोपाठ निघाला. तिच्या बोलण्यावर त्याने आपल्या नेहमीच्या अंदाजात काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. गप्प गप्प होता तो. जीप परतीच्या वाटेला लागली तरी तो काही बोलला नाही. सुभगानं आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं तर तो कसले तरी विचारात गढलेला होता. वाऱ्याने त्याचे केस छान उडत होते. कपाळावर आठ्या घालून त्रासल्यासारखा तो ते अधूनमधून हातानं सावरत होता. काय बरं विचार करत असेल हा? कालपासून आपण याला बघतोय, हा काही गप्प बसणार यातला नाहीये. काय झालं असेल? कारण विचारावं का याला?
पण विचारलेलं याला आवडेल का नाही कोण जाणे. त्याचं काहीतरी खाजगी कारणही असू शकतं. 2 दिवसांच्या ओळखीचा फायदा घेऊन विचारणं काही बरं दिसणार नाही. अजून तेवढी दाट ओळख नाही आपली. ओळख नाही? अख्खा दिवस आपण त्याच्यासोबत फिरतोय बिनधास्त आणि ओळख नाही असं कसं काय म्हणणार? काहीतरीच. तो तर किती मोकळा बोलतोय, वागतोय, अगदी जन्माची ओळख असल्यासारखा, आणि आपण मात्र उगाचच विचार करतोय. पटकन तिने विचारून घेतलं, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? केव्हाची बघतेय मी तुम्ही अगदी गप्प आहात. कसल्या तरी विचारात गढलेले दिसताय. एवढा कसला विचार करताय? नाही, खास असं काही नाही. असेच डोक्यात इकडचे तिकडचे विचार येत होते म्हणून गप्प बसलो झालं. खास नाही ना, मग सांगा की. बोललात तर मन मोकळं होईल तुमचं. बरं वाटेल तुम्हाला. आता तेवढी ओळख झाली आपली, नाही का? हो हो. असा लांब सूर काढत पूर्वपदावर येत तो खट्याळ मुलासारखा खळखळून हसला. सुभगा रमली. आपण जरा जास्तच बोललो का काय? असू दे. प्रत्येकाशी काही असं मोकळेपणानं बोलता येत नाही. याची गोष्टच वेगळी आहे. आता काही तो परका वाटत नाही आहे, उलट आणखीन जवळचा वाटायला लागला आहे. हा आवडायला तर नाही ना लागला? या विचाराने ती मनातल्या मनात दचकली, पण तरीही ते सत्य आहे याची जाणीव तिला झाली. योग्य असो की नसो, पण तसे विचार मनात येत होते. त्यांना ती थोपवू शकत नव्हती. तशी तिची इच्छाही आता होत नव्हती. तिच्या मनात येणारे विचार आता पंख फुटल्याप्रमाणे स्वैर उडायला लागले होते. तिला स्वतःलाच त्याचं नवल वाटत होतं. आजवर कधी असले विचार मनात आले सुद्धा नव्हते. हा अनुभव, ही अनुभूती तिच्यासाठी नवीन होती. दोघं घरी परतली तेव्हा चांगलाच काळोख दाटला होता. गाडीच्या आवाजानं वाघ्या शेरू धावत गेट जवळ आले. गेट उघडून सुभगा आत आली तशी कू कू करत दोघं तिच्या पायात घोटाळायला लागले. तिला पाऊल पुढे टाकणं कठीण झालं. अरे हो हो, भूक लागली का तुम्हाला? चला हा देते खायला, पण मला आधी आत येऊ द्याल का नाही? तुळसा आलेली होती. घरातलं सगळं काम आवरून ती दारात उभी राहून तिचीच वाट बघत होती. पुढे होऊन वाघ्या शेरूला आवरून ती म्हणाली, बाई दोघांचं खाणं झालं आहे आत्ताच. लय वेळानं तुम्ही दिसल्या ना म्हणून धावले बघा ते. बरं बरं. नाही, आता यांना मागच्या अंगणात सोबत पाहुणे आहेत. तू चहाचं बघ आधी आणि नंतर स्वयंपाकाची तयारी कर. मी आले कपडे बदलून. मान हलवून होकार देत तुळसानं वाघ्या शेरूला मागच्या अंगणात नेलं. गाडी लॉक करून तोही पाठोपाठ आत आलाच होता. समोर कोणी दिसलं नाही. मग तो व्हरांड्यातल्या खुर्चीवर आरामात रेलून बसला. सुभगाने तोंडावर पाण्याचे हापके मारले. छान वाटलं, एकदम तरतरी आल्यासारखं. कपडे बदलून ती बाहेर आली. अरे तुम्ही इथेच बसलाय? फ्रेश होऊन या ना, तोवर चहा येतोच आहे. वरच्या गच्चीत बसू चहा घेत निवांत. मी आलेच तुळसाला जेवणाचं सांगून. आत जाऊन तिने भराभरा तुळसाला स्वयंपाकाच्या सूचना दिल्या. चहा वरच आणायला सांगून ती वर जायला निघाली. तिचा उत्साह बघून तुळसालाही बरं वाटलं. आज बाई फार आनंदात दिसत आहेत. बरं झालं कोणी पाहुणे आले ते, नाहीतर नेहमी एकटे एकटे असतात. पण आज चेहरा चांगला फुललेला दिसतोय. माहेरचे पाहुणे दिसत आहेत. स्वतःशीच हसत खुश होऊन तुळसा आपल्या कामाला लागली. चहा घेऊन तुळसा वर गेली तेव्हा दोघेही गप्पात दंग होऊन गेले होते. बाईंना इतकं मन मोकळेपणानं बोलताना तुळसा पहिल्यांदा बघत होती. बरं वाटलं तिला. साहेबांना तर कधी वेळच नसतो. बिचाऱ्या बाई एकटं राहून कोमेजून जातात अगदी. 2-3 दिवसांच्यावर काही साहेब राहत नाहीत. कंटाळून जात असतील बाई. हे पाहुणे तरी किती दिवस राहणार आहेत देव जाणे. घरातलं माणूस आनंदी असलं की सगळं घर पण आनंदाने भरून जातं. चहा ठेवून जाता जाता तुळसा त्यांच्याकडे बघून हसली. आरामानं घ्याच्या आजी. तासाभरात जेवण बनवते. सावकाश येऊ द्या, काही काही नाही आहे. चहा घेऊन झाला तसं तो लगेच म्हणाला, वरच्या मनोऱ्यावर जाऊयात का? बसू थोडा वेळ तिथे. मस्त वाटत असेल नाही आजूबाजूचा परिसर रात्रीच्या वेळी? हो ना, दूरवरचे लुकलुकणारे दिवे आणि आभाळभर चमचमणाऱ्या चांदण्या. बाकी सगळा काळोख. वाऱ्यानं होणारी झाडांची सळसळ ऐकत तासनतास तिथे नुसतं बसून राहावंसं वाटतं. जगात फक्त आपणच आहोत
आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाही या जगात. त्या आभाळातल्या चांदण्यांशी मनमुराद गप्पा माराव्यात. मनीचं गुज सांगायला या मैत्रिणी बऱ्या असतात. तिसऱ्या कोणाला ते कळतही नाही. पण हा सगळा आनंद काही मी तुम्हाला एकटीला भोगू देणार नाही बरं का आज. कारण आज मी आहे ना तुमच्याबरोबर. चला वर जाऊ. तुमचं वर्णन ऐकून जास्त आतुर झालोय मी ते सगळं बघायला. दोघं मनोऱ्यावर गेले तेव्हा चांगलंच गार झालं होतं. आल्या आल्या हवेतला गारवा अंगाला बोचला तशी सुभगानं डोक्यावर पदर गुंडाळून घेत शाल आणखीन घट्ट गुंडाळून घेतली. त्यांनीही दोन्ही हातांची घडी घालून छातीशी धरली. बापरे, बरंच गार आहे की इथे. मी पटकन स्वेटर घालून येतो. तुम्हाला आणू का काही? नाही, नको, एवढं पुरेसं आहे मला. तो स्वेटर घालून परतला तेव्हा त्याच्या गळ्यात कॅमेरा होता. चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता. त्या अंधुक प्रकाशात त्याला ती एखाद्या शिल्पासारखी वाटली. बराच वेळ बेभान होऊन तो बघत होता. जरा वेळाने भानावर येऊन त्यांनी पटापटा तिचे फोटो घेतले. त्या आवाजानं ती दचकून वळली. तो नुसता हसून तिच्या बाजूला उभा राहिला. एक विचारू? विचारा की. मी आलो त्यावेळी कसला एवढा विचार करत होतात तुम्ही? मी आल्याचं कळलं सुद्धा नाही तुम्हाला. मी ते दूरवर लुकलुकणारे दिवे बघत होते. बघता बघता विचारांच्या दाट रानात शिरले आणि हरवूनच गेले. हां, पण एवढा कसला विचार चालला होता? कसला करणार हो? आयुष्याचाच. दुसरा कसला? आपलं आयुष्य काळोखासारखं वाटतं मला. प्रत्येकजण प्रकाशाची वाट बघत हा काळोख जगत असतो. आपल्या आपल्या प्रकाशाच्या शोधात प्रत्येकच जण भटकत असतो, धडपडत असतो. काहींना मिळते ही उजेडाची सोबत. काहींना मात्र अधनंमधनं लुकलुकणाऱ्या ताऱ्यांवरच समाधान मानायला लागतं. त्यातच त्यांना आपला प्रकाश शोधायला लागतो. नंतर तर त्यांना ते तारे जास्त आवडायला लागतात. अंधाराशी मैत्री करावीशी वाटते. अहो, किती छान बोलताय तुम्ही. तुमच्यात एक लेखक दडलाय. त्याला बाहेर पडू द्या. लिहित यावा. मनातल्या सगळ्या भावनांचा, विचारांचा निचरा होऊ द्या. आणि डोळे मिटून घेतल्यावर काळोखच दिसणार ना. डोळे उघडले की उजेड दिसेलच की. हां, तो कमी जास्त असू शकतो, पण दिसतो. मात्र हे एक लक्षात ठेवा की माणसाने कायम आशावादी असावं. त्यांनी मनाला उभारी येते. ठेवीन लक्षात मी. तुमच्याकडे बघून मला ते पटतंय. हो ना, मग हेही ऐका माझं. तुम्ही लिहायला सुरुवात करा. काहीतरीच काय हो, मी नाही ते करू शकणार. हे बघा, एकदा पेन आणि कागद घेऊन सुरुवात तर करा. मग सगळं आपोआप होत जाईल हो. इथवर अर्ध जगून झालंय. पुढे आणखीन काय काय भोगायचं आहे कोण जाणे. सध्या तरी जगण्याचा हिशोब नाही लिहावासा वाटत आणि लिहावं असं खास काही नाहीच आहे. जगातल्या अर्ध्याधिक स्त्रिया असंच जगतात. मी बोलले ते तुम्ही ऐकून घेतलं म्हणूनच मलाही तुमच्याशी मोकळेपणानं बोलावंसं वाटलं. मनात आलेलं तुमच्यापुढे व्यक्त करता आलं तेवढं बास झालं. आणखीन फार काही अपेक्षा नाहीच आहेत माझ्या. जसं जसं आणि जे पुढ्यात आलं ते तसंच्या तसं पदरात घेत गेले मी. कधी कंटाळा दाखवला नाही की कधी हुरळूनही गेले नाही. पाण्यात पडलेल्या ओंडक्यासारखं आजवर जगले. प्रवाहाबरोबर वाहत जाणं हे माझं प्राक्तन. त्याचा मी स्वीकार केलाय. यात फारसा काही बदल होणार नाही हे ठाऊक आहे मला. सुभगाचं ते घायाळ विव्हल रूप बघून तोही उदासला. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून आपण बोललो, पण सगळं वातावरणच पालटून गेलं. बस बस, आता पुरे. आता काहीच न बोलता शांत बसू आपण. नाहीतर या आभाळातल्या चांदण्या हसतील आपल्याला. कसलीही उदासवाणी माणसं आहेत असं म्हणून हसतील. बघा ती चांदणी कशी डोळे मिचकावून हसते आपल्याला. बघा तरी वर. त्यांनी दाखवलेल्या दिशेनं सुभगानं मान उचलली. खुदकन हसायलाच आलं तिला. अय्या हो, खरंच की. हो ना, मग तेच तर म्हणतोय ना मी. उगा कुणाला हसायला कारण कशाला द्यायचं, नाही का? त्याचा तो आविर्भाव बघून सुभगा खळखळून हसली. तिच्या मनातलं नैराश्य कुठल्या कुठे पळालं. हां, चला आता. तुळसाचा स्वयंपाक झालेला असेल. बाकी गप्पा जेवणं झाल्यानंतर मारू. तीही थकून आली आहे. लवकर मोकळं करू तिला. चला.
जेवणं झाल्यावर दिवाणखान्यात आरामात त्यांच्या गप्पा रंगल्या. मध्येच आठवण झाली तशी लगबगीनं उठून सुभगानं त्याच्या हातावर बडीशेप ठेवत विचारलं, जेवण आवडलं का? गप्पांमध्ये विचारायचं राहून गेलं. अरे मस्त, तुमच्या तालमीत तयार झालेली दिसतीये तुळसा. अगदी तशीच चव आहे तिच्या स्वयंपाकाला. हो ना, आता इतकी वर्ष ती इथे काम करते तर सगळं आपोआप येणारच ना तिला. मला तर खूप आधार आहे तिचा. आईच्या मायेनं करते ती सगळं माझ्यासाठी. खूप गरज असल्याशिवाय ती स्वतःच्या गावीही जायला तयार नसते. माझ्या लग्नाच्या आधीपासून राहतात ते दोघं इथे. आमच्या कुटुंबातलीच झाली आहेत दोन्ही कुटुंब. म्हणून तर अशा या रानात मी निश्चिंतपणे राहू शकते. मला आवडतं इथे राहायला. मलाही आवडला आहे हा परिसर. मलाही आवडलं असतं इथे राहायला, पण काय, राहा की आणखीन काही दिवस. तोवर आनंद, मुलंसुद्धा येतील. सगळ्यांची ओळख होईल तुमची. नाही नाही, नको. मी आहे असा रमता जोगी. एका जागेवर इतके दिवस टिकणार कसं मी? उद्या तेवढ्या गुफा बघून झाल्या की मी निघणार. खरंच जाणार उद्या? तिच्या नजरेत व्याकुळता होती. नको जायला. तुम्हाला तरी आवडेल का अशा अनोळखी आगंतुक पाहुण्याला आणखीन ठेवून घ्यायला? अनोळखी काय हो? आता झाली आहे ना आपली चांगली ओळख. मला तर वाटतच नाही आहे की आपली काल ओळख झाली असं. मलाही वाटतं आपली खूप जुनी मैत्री आहे असं. बोलता बोलता त्याचा आवाज जड झाला. त्याने तिच्याकडे नजर वळवली. तिला त्यात पावसाळी ढगच दाटल्यासारखे वाटले. ती पटकन उठली, व्हरांड्यात गेली. तिने चटकन आपले डबडबलेले डोळे कोरडे केले आणि ती आत आली. हे काय होतंय? त्याच्या जाण्याच्या कल्पनेने आपण इतके का व्याकुळ झालोय? जीव इतका का कासावीस होतोय? कोण आहे हा? कधी पाहिला ना देखला? पण याच्या नजरेला नजर देण्याची हिंमत का होत नाहीये? याच्याशी सारखं बोलत बसावंसं वाटतंय. त्याचं असणं नकोसं वाटत नाहीये. ते बरं वाटतंय. आजवर असं कधी झालेलं नव्हतं. इतकी वर्ष झाली लग्नाला, पण आनंदसाठी सुद्धा असल्या भावना कधी मनात आल्या नव्हत्या. हा अनुभव अगदी नवीनच आहे. आपण प्रेमात तर नाही ना पडलो याच्या? नाही नाही, ते कसं शक्य आहे? आनंदची पत्नी आहे मी, त्याच्या 2 मुलांची आई आहे मी. असलं काही मनात येणं सुद्धा पाप आहे. सुभगा दचकली. ही तर आनंदची प्रतारणा झाली. असं होता कामा नये. जाऊ देत ना, तो जातोय तर. अजिबात थांबवायचं नाही त्याला. नंतर तो कुठे आणि आपण कुठे? पण नेमका हा इथेच आला तरी कसा? आणि आपण तरी याला का ठेवून घेतलंय? असा कसा हा वादळासारखा अचानक आला आणि नखशिखांत हलवून टाकलं याने? हादरवून टाकलंय पुरतं. नकोच ते आता. याच्यापासून दूरच राहावं. आता जावं झोपायला. तिने बघितलं तर खुर्चीच्या पाठीवर रेलून मानेखाली तळहाताची घडी ठेवून तो एकटक तिच्याकडे बघत होता. म्हणजे आपल्या मनात चाललेली खळबळ याच्या लक्षात आलेली असणार. ती उठली तसा तो म्हणाला, बसा की जरा वेळ. एवढ्यात काही झोपायची वेळ झालेली नाही. आणि आज बाकी चक्रा नाही मारायच्या वाटतं. नाही आज नको, मी थकली आहे. ठीक आहे, पण थोडा वेळ बोलत बसायला तर काही हरकत नाही ना? उद्याचा अख्खा दिवस आहे की बोलायला. म्हणजे उद्या येणार का तुम्ही गुफा बघायला माझ्याबरोबर? कसा बाई हा लगेच शब्दात पकडतो? तिला नकार देता आला नाही. होकारार्थी मान हलवून गुड नाईट म्हणून ती आपल्या खोलीत गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत जरा वेळ तो तिथेच बसला. मग एक निश्वास सोडून पायऱ्या चढायला लागला. सगळा दिवस त्या दोघांनी गुंफा, त्यातली शिल्प बघण्यात, आजूबाजूचा परिसर भटकण्यात घालवला. त्याही विषयाचा त्याचा अभ्यास थक्क करणारा होता. भारल्यासारखी सुभगा त्याच्या पाठोपाठ चालत होती. त्याचं बोलणं मनापासून ऐकत होती. कालच्यापेक्षा मात्र ती थोडी गंभीर होती. भरभरून बोलत नव्हती. त्याच्या नजरेला नजर देणं टाळत होती. एक अंतर राखलं होतं तिन्ही दोघांमध्ये. पण तरीही एक विचित्र हुरहुर मनाला लागून राहिली होती.
मनालाही बजावत असताना देखील त्याची सोबत हवी हवीशी वाटत होती. जे घडतंय ते योग्य नाही याची बोचणीसुद्धा मनाला लागून राहिली होती, पण तरीसुद्धा त्या कुरकुरणाऱ्या मनाकडे दुर्लक्ष करून ती त्याच्या सहवासाचा आनंद उपभोगून घेत होती. नवथर प्रेमाचं ना तिचं वय होतं ना त्याचंही. दोघेही सुसंस्कृत होते, प्रगल्भ विचारांचे होते, पण तरीही आपल्या भावनांना आवर घालणं कठीण झालेलं होतं. दोघांनी तरीही कसोशीनं तसा प्रयत्न चालू ठेवलेला होता. दोघांनीही स्पष्टपणे बोलून आपल्या भावना व्यक्त केल्या नसल्या तरी दोघांनाही त्या जाणवल्या होत्या. नजरेतून, एखाद्या घटनेतून ते व्यक्त होत होतंच. त्यातल्या त्यात आपल्या भावना त्याला कळू नयेत म्हणून सुभगाचा कसोशीचा प्रयत्न असफल झालेला होता. प्रत्येक वेळी स्वतःला सावरण्याचा ती खूप प्रयत्न करत होती, पण समोरच्या व्यक्तीनं जग पाहिलेलं, माणसं अभ्यासलेली, त्याला ते कळायला वेळ कसा लागणार? आपल्याला तिच्या भावना कळाल्या आहेत हे तिला जाणवू दिलं नाही त्याने. दुपारच्या उन्हातली प्रखरता कमी झाली होती. सूर्याने आपला परतीचा प्रवास सुरू केला होता. हवेतला गारठा जाणवायला लागला होता. दिवसभर भटकून थकलेले ते दोघं नदीकाठी दगडांवर विसावले. नदीच्या पाण्यात पडलेलं प्रतिबिंब छोट्या छोट्या पाण्याच्या लहरींबरोबर हेलकावत होतं. पहिलं तीरावरच्या उंच झाडांचं पाण्यातलं प्रतिबिंबही लहरींच्या बरोबर हालत होतं. कितीतरी वेळ काही न बोलता सुभगा त्या दृश्याकडे एकटक बघत होती. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. कोवळ्या उन्हाची स्वर्ण आभा तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. मूळचा गौर रंग लालसर सोनेरी दिसत होता. त्यांनी हळूच तिला त्या दृश्यासकट कॅमेऱ्यात बद्ध केलं. अचानक सुभगाला हसायला आलं. का हसलात का? नाही, काही नाही, उगाच काही कोणी हसत नाही बरं का. सांगायचं नसेल तर सांगू नका. नाही, तसं नाही काही, पण ही वाहती नदी बघून माझ्या मनात एक कल्पना आली म्हणून हसले. मग सांगा तरी. आम्हा बायकांचं जीवन हे असंच असतं, नदीसारखं. ओढा मिळेल त्या दिशेला वाहत जाणं हे आमचं प्राक्तन. सहवासात येणाऱ्या सगळ्यांचंच प्रतिबिंब आपोआप पडत जातं. त्याला नाकारणं हातात नसतंच मुळी. पदरी पडलं ते स्वीकारावंच लागतं. अर्थात हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत घडतंच असंही नाही म्हणू शकत मी, पण. बोलता बोलता ती गप्प झाली. पुन्हा शांतता. नुसता पाण्याचा चुबूक चुबूक आवाज तेवढा येत होता. त्यांनी पायाशी पडलेला लहानसा दगड उचलून पाण्यात भिरकावला आणि पाण्यातल्या सगळ्याच प्रतिबिंबांना कापरं भरलं. पाण्याबरोबर तीही हिंदकळायला लागली. तो झटक्यात उठला. चला परतूया आता. एवढ्यात? पण अजून अंधार पडायला बराच अवकाश आहे. असू दे, पण आता नको वाटतंय थांबायला. का? जायचे वेध लागले आहेत का काय? त्यावर काहीही उत्तर न देता त्याने रोखून तिच्या डोळ्यात बघितलं. सुभगाला त्याची ती नजर डोळ्यातून उतरत कुठेतरी काळजात रुतून बसल्यासारखी वाटली. त्या नजरेत कितीतरी सशांची व्याकुळता भरली होती. खूप काही सांगायचं होतं त्या नजरेला. काय ते तिलाही कळत होतं, पण दुसरं मन मानायला तयार नव्हतं. तिची नजर आपोआप पायाशी वळली. तो चालायला लागला तशी ती पण त्याच्या पाठोपाठ निघाली. मनात नुसता कल्लोळ माजला होता. त्याच्या पाठोपाठ चालताना तिच्या मनात आलं, असंच चालत राहावं याच्या पाठीमागणं. ही वाट कधी संपूच नये, अगदी अंतापर्यंत असंच चालत राहावं. या जगाचा, माणसांचा, अगदी कशा कशाचा विचार करू नये. पण दुसऱ्या मनानं लगेच फटकारलं. काय हे? कसले हे वेडे विचार येत आहेत मनात? काय करणार? कितीही नको म्हटलं तरी चटावलेल्या हटखोर जनावरासारखे फिरून फिरून येतात हे विचार मनामध्ये. कितीही हाकला जातच नाहीत. बरं झालं बाई, हा पाठमोरा आहे ते, नाहीतर याला पुन्हा ते विचार वाचता आले असते. याला नकोच कळायला आपल्या मनातली उलथापालथ. उद्या हा परत गेला की येईल मन आपोआप थाऱ्यावर.
पण हा आलाच का? किती छान संथ सुरळीत चाललेलं होतं आयुष्य. हा आला आणि सगळंच बदलून गेलं. घर आलं तरी ती दोघंही आपापल्या विचारातच दंग होती. कुणीच कुणाशी बोललं नव्हतं. तुळसानं सगळी चहाची तयारी लावून ठेवली होती. बागेत तिचं काहीतरी काम चाललं होतं. गाडी थांबताच वाघ्या शेरूला घेऊन ती मागच्या दारी गेली. त्यांना तिकडे सोडून मागच्या दारातूनच ती आत आली. तोवर ही दोघं दिवाणखान्यात येऊन पोचलेली होती. दारातूनच तुळसानं विचारलं, बाई थकलेवानी दिसताय, बरं नाही लागत का जीवाला? हातपाय धुवून घ्या, तवर मी चहा खायला आणते. पोहे करू का गरम गरम? हां, थकली आहे का जरा? सवय नाही ना राहिली असं फिरायची. तुझा चहा ठेव आणि खायला तुला जे वाटतंय ते कर, मी आले. सुभगा आपल्या खोलीत शिरली. तो तिथेच बैठकीत जरासे हातपाय पसरून बसला. हात वर करून त्याने आळस झटकला आणि डोळे मिटून स्वस्थ बसला. त्याच्याही मनात नुसती खळबळ माजली होती. इतका भटकत असतो, पण असा अनुभव त्याला यापूर्वी कधीच आला नव्हता. खरं तर त्याला सुभगाशी खूप बोलायचं होतं, पण आज त्याला नेमके शब्द सुचतच नव्हते. काय साहेब, झोप लागली काय? त्यांनी पटकन डोळे उघडले. तुळसाचा तो हसतमुख अगत्यशील चेहरा बघून त्यालाही जरा बरं वाटलं. वा, काय निवडून घेतली आहेत भोवतालची माणसं या बाईने. तिच्यासारखीच प्रसन्न, हसमुख, बघताच अर्धा शीण नाहीसा होतो. बघून झालं का साहेब सगळं? आवडला का आमचा भाग? हां, जवळपास झालं आहे सगळं. मस्त आहे तुमचा भाग. अगदी प्रेमात पडावा असा आहे, सुंदर आहे. अगदी पुन्हा पुन्हा यावं अशी जागा आहे ही. अहो, मग येत जा की नेहमी. काय कुणी आलं ना का आमच्या बाईंना पण बरं वाटतो. एकट्याच असतात नेहमी. आम्ही अडाणी माणसं, किती आणि काय बोलणार जी. तुमच्यासारखे आले म्हणजे त्याला पोटभर बोलायला तरी मिळतं. घ्या आता पोहे निवतीन. बाई येत असतील, तुम्ही करा सुरुवात तवर. मी आणते चहा. तुळसा गेली तशी त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. काही इच्छाच नव्हती त्याची. सुभगाच्या चाहुलीने त्याने डोळे उघडले. अहो, हे काय, तुम्ही अजून खायला सुरुवात नाही का केली? घ्या की लवकर, गार होतील पोहे. तुळसा मस्त बनवते, खाऊन तर बघा. हां, वास तर मस्त येतोय. मी तुमचीच वाट बघत होतो. इश्य, त्यात वाट काय बघायची आहे? गरम गरम खाऊन घ्या. तोवर चहा येतोच आहे. मग हवं तर वर जाऊन आराम करा. थकलेले दिसताय. थकलेलो नाही आहे, पण का कोणास ठाऊक खूप उदास उदास वाटतंय. का हो? घरची आठवण आली का काय? साहजिकच आहे म्हणा. कुठेही भटकंती केली तरी घर ते घरच असतं आपलं, हो ना? हां, असेल तसंही कदाचित. पण आजवरचं सगळंच आयुष्य घरापासून लांब भटकंतीतच सरलं आहे. पण आजवर कधी असं वाटलं नाही. तसा मुळात मी फार प्रॅक्टिकल माणूस आहे. ते सगळं खरं असलं तरी कधीतरी आपल्या घरी, आपल्या जवळच्या गोतावळ्यात असावं असं वाटतंच ना? हां. तुळसानं पुढे केलेला वाफाळता चहाचा कप त्यांनी उचलून घेतला आणि बाहेरच्या व्हरांड्यात येऊन बसला. सुभगा पण आपला कप घेऊन तुळसाच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात आली. काय करायचं बाई जेवायला रात्री? हे बघ, आज मी करणार आहे सगळं. तुला सांगते तेवढी तयारी करून ठेव आणि मग जा तू. हवं तर जेवणं झाली की आवाज देईन मी तुला. बऱ्याचदा पाहुण्यांसाठी सुभगा स्वतः स्वयंपाक करायची, त्यामुळे तुळसाला ते काही नवीन नव्हतं. तुळसाला सगळी तयारी सांगून सुभगा बाहेर आली. अजूनही तो अंधारात कुठेतरी बघत बसला होता. हातातला रिकामा कप खाली ठेवायचं भानही नव्हतं त्याला. जरा वेळ तीही त्याला बघत राहिली. इतका बडबड्या माणूस अचानक एवढा निःशब्द कसा झाला? काय शिस्तय काय याच्या डोक्यात? काही कळायला मार्ग नाही. इतकं आघळपघळ बोलणारं, दुसऱ्यांनाही बोलतं करणारं माणूस असं गप्प असलेलं बघवत नाही. काहीतरी बिनसलेलं दिसतंय याचं. असू दे, असेल त्याच्याही मनात कसला तरी सल. काही माणसं आपल्या मनातला सल लपवण्यासाठी हसरा मुखवटा चढवतात चेहऱ्यावर. त्यातलाच हा दिसतोय. पण त्याला असं बघून बरं नाही वाटत. सुभगाला राहावलं नाही, ती गेली बाहेर. अरे, अजून चहा घेऊन नाही का झाला तुमचा? चहा ना झाला की, मस्त वाटलं बघा, अगदी फ्रेश. थंडीच्या दिवसात वाफाळलेल्या चहासारखं दुसरं सुख नाही. छान करते बरं का चहा तुळसा. उष्ण हसू चेहऱ्यावर आणत बाजूच्या टेबलवर त्याने चहाचा कप ठेवला.
आता वर जाऊन पडतो जरा वेळ. तिच्याकडे बघायचं टाळं झपाझपा पायऱ्या चढत तो वर निघून गेला. ती नवलानं त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. असा कसा हा? आल्यापासून त्याला बघतीये, अगदी उत्साही आणि बोलघेवडा आहे हा. उलट कधी मन मोकळं न बोलणाऱ्या सुभगाला सुद्धा त्यांनी बोलतं केलंय, मग आत्ताच अचानक याला झालंय तरी काय? ठीक आहे, फ्रेश होऊन जरा वेळ आराम करेल तर बरं वाटेल त्याला. मनाला उभारी असली तरी शरीर थकतं ना कधीतरी. स्वयंपाक झाल्यावर बघू, तोवर करू देत त्याला आराम. श्रोते हो, हा होता आजचा भाग रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूया उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.